वन ऑफ द लेजंड प्लेयर गणेश गोळे यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. गणेश गोळे, वन ऑफ द लेजंड प्लेयर इन मुलुंड, गणेश गोळे. तन्मय राणे आता आहेत विकेटवर. तन्मय राणे यांनी जर यांनी एक चौकार मारला तर शुभम कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. मॅच चालू पण झाले नाही आणि आमच्याकडे पारितोषिक आले आहेत. क्या बात आहे. हे प्रेम असतं क्रिकेटचं. क्रिकेट प्रेमी म्हणून आपण सर्व इथे कॅश प्राइज देत असतात. बॅटिंग मार्कला चेतन आणि तन्मय, बॉलिंगला भाविल. आपण स्टार्ट करतोय सेमीफायनल नंबर 1 ओनली मुलुंड. गणेश गोळे, पहिला चेंडू आपण पाहतोय. यस, एका धावेने सुरुवात झाली. चांगला ट्राय होता चेतन यांचा. तर थोडीशी आपण पाहतोय की मॅच शुभम कांबळे यांच्याकडनं 500 रुपये. भाविल, पुढे चेंडू तन्मयाला. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, तुटून गोलंदाजी आपण पाहतोय की बॉडी लँग्वेज दोन्ही संघांकडनं आपण जर पाहिलं तर चांगले टफ फाईट होण्याची मात्र काही शंका नाही आहे मॅचमध्ये. 2 चेंडू आणि 1 रन. मुलुंडचे दोन्ही नामांकित संघ सेमीफायनल. नितीन भाऊ आपलं स्वागत असेल. नितीन वैती स्पर्धेच्या वतीने एक चांगला वर्गमित्र बांधलाय त्यांनी देखील. थँक्यू. 1 रन. हो 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 हो, थोडासा आपण पाहतोय की पंच नक्कीच ताकीद देतील की काय झालंय, काय घडलंय. थळंपर. तर नो बॉलच्या चेकसाठी आपण पाहतोय थळंपर घेतला जातो इथे. मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024-25 अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा इथे आले. आणि ही डिलिव्हरी लिगल आहे असे थर्ड आम्हाला सांगतायत. डॉट बॉल. 3 बॉल 1. बोल नको त्याला, बोल का फायदा नाही. तो हेच करणार गिरीश त्याचीच वाट बघतात बाहेर जायचं. 3 बॉल 3 विकेट, 3 बॉल 3 चौके. दोघांपैकी काय मारलं तर भूपेंद्र वैतीकडनं 5 विकेट. 3 चेंडूवर 3 चौकार आणि 3 चेंडूवर 3 विकेट. भूपेंद्र वैती यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे मित्रा भूपेंद्र भाई. थँक्यू. 2 धावा धावफलकावर. हो, लीडिंग एज, लीडिंग एज. कस धाव. 3 धावा धावफलकावर. तीन रन.
आणि एक चेक अलाउड आहे असं म्हणतात पंच. येस, डेड बॉल, डॉट बॉल, डेड बॉल. ओके 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 सांगतो. आणि डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. भाविल काय कामगिरी राहिली भाविलची आपल्या संघासाठी. वन ऑफ द बेस्ट ओव्हर्स अशा मुमेंटला टाकणं हे एक ऐतिहासिक मोमेंट असेल भाविलसाठी. येस, गुड बॉलिंग बाय भाविल. 5 बॉल 3. क्या बात आहे. हो, आता माझा चांगला पॅडल स्वीप आपण पाहतोय पण एकच धाव भेटेल आणि षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतोय समत्या मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4, फक्त 4. युवा रेंजर्स होम ग्राउंडचा संघ जरूर आहे. थोडंसं फाईट करावं लागेल कारण की धावसंख्या 4, 1 ओव्हर 4. हो 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 हो, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. पंच बघतायत 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 आणि नक्कीच बॉलर आणि बॅट्समॅन मध्ये थोडीशी आपण अफरातफरी पाहतोय की कट लागले का, कट लागले का. पण बॅट्समॅन बोलतोय नाही मित्रा, नाही लागली, लेट्स प्ले द गेम. आणि पंच देखील सांगतायत चालू करा, नॉट आउट आहे. धावसंख्या 4. हो, आता मात्र थोडासा फ्लॅशी ड्राइव चेतन. हो, क्या बात है, क्या बात है. 2 धावा भेटत आहेत. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 6, धावसंख्या 6, 6. तर असं म्हटलं आता बॉक्स क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये जिकडे मोठे शॉट्स येत नाही, चौकार येत नाही, सिंगल डबल घ्या तुम्ही आणि स्कोरबोर्ड थोडासा हलता ठेवा. हो हो हो, वॉट अ स्ट्रोक आणि डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. नो चान्स, नो चान्स, नो चान्स. मी तुला दुसरा चान्स देणार नाही असं सांगत असणारी फिल्डिंग, असं सांगत असणारा हा रनआउट. क्या बात आहे. आपल्याच गोलंदाजी मार्कवर निलेश बिस्ट उल्फा निलू. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स ऑन हिज ओन बॉलिंग. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग ऑन हिज ओन बॉलिंग. तर धावसंख्या आता पाहू आपण. चेतनला माघारी परतावं लागतंय. पहिला गडी बाद. भूपेंद्र वैती यांच्याकडनं 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिकला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. तर सर्व आमचे प्रेक्षक वर्ग मजा घेत आहेत मॅचची. तर हीच खरी मजा आहे. क्रिकेट आपल्या मैदानामध्ये चालू आहे, आपल्या विभागामध्ये चालू आहे, आपल्या गावामध्ये चालू आहे. तर हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलं आहे आणि क्रिकेट प्रेमी म्हणून आम्ही सपोर्ट करणार आमच्या प्लेयर्सला हे सांगत असताना आमचे मित्र, थँक्यू, हे सांगत असताना आमचे प्रेक्षक वर्ग देखील. 6, 6. यज्ञेश कोळी. हो, गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. तर आता मात्र थोडीशी मजा येईल आणि नक्कीच तन्मय आता बॅटिंग मार्कला आहे. तन्मयसाठी देखील पारितोषिक आलं आहे. समीर चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक चौकाराला. 2 to go. येस सर, 2 to go. धावसंख्या 7. निलू. हो, इथे मात्र यस यस यस, सेलिब्रेशन इज ऑन. यस, दॅट्स द विकेट. युवा रेंजर संघाला अजून एक मोठा धक्का आपण पाहतोय. थोडीशी आपण पाहतोय की अफरातफरी नक्कीच होते पण रायझिंग स्टार्स काय परफॉर्मन्स राहिलाय रायझिंग स्टार्सचा. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय भाविल. तर कदाचित थोडंसं धक्कादायक परिस्थिती असेल कारण की दुसरा गडी बाद होत आहे. तन्मय काल काय खेळी केली होती. वन ऑफ द टॅलेंटेड युवा फिल्डर आपण पाहतो तन्मय. बॅक टू द पेव्हिलियन. बॅटिंग मार्कला रोशन मांडवकर उर्फ बाळा. काहीतरी
3 चौकाराला श्रीराज मोरे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे रोशनसाठी, बाळासाठी. हो 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 गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. काय बॉलिंग केलं निलेशने. निलेशची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या काय हरकत नाहीये प्रेक्षक वर्ग. येस, रायझिंग स्टार्स एक मोठा संघ आहे, पण युवा रेंजर्स तो देखील मला वाटतं की एक चांगला संघ बांधला गेलाय. पण 2 ओव्हर 7 रन धावफलकावर 2 गडी बाद. बघूया काय होतंय येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. आपण पाहत राहा ही सेमीफायनलची एक चांगली लढत, चांगली भिडत तुमच्या आमच्यामध्ये. 2 ओव्हर 7 रन. बोलून चॅम्पियन्स ट्रॉफी एक मोठा सामना. बॉलर नेम, बॉलर नेम विरम मेहता 7. हो बघूया काय होत आहे. पंचांचा इशारा काय असेल. पंच म्हणतायत वाईट +1 2 9 रन. रोशन आता बॅटिंग मार्कला. हॅट्रिक चौकाराला रोशनसाठी 2000चं पारितोषिक आलंय श्रीराज मोरे यांच्याकडनं. हो थोडासा अंगाला घासून गेला पण तेवढं चांगलं. क्या बात आहे. काय एफर्ट्स राहिलेत, फिल्डिंग एफर्ट्स. रायझिंग स्टार संघ खूप चांगली फिल्डिंग करतोय. काय परफॉर्मन्स राहिला. येस 10-10. हो थोडीशी फंबलिंग होते पण एकच धाव, काही हरकत नाहीये म्हणतात रायझिंग स्टार्स. एकच धाव. 11-11. युवा रेंजर्स थोडंसं स्ट्रोक्स यावे लागतील, चौकार यावे लागतील तर मॅच थोडीशी टफ होईल. हो 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 गुड बॉलिंग, गुड बॉलिंग विरम मेहता. 11. मात्र थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निलेशनी पण आज काय चांगली फिल्डिंग केली आहे. डायरेक्ट हिट मारला होता आणि नक्कीच बाद केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या 12-12. हो थोडासा लांब लचक पंचांचा इशारा होता. इट्स व्हाईट बॉल. प्रवीण सावंत सर. 13-13. दुसरा गडी बाद. पुढे चेंडू थोडासा फटका फसतोय कदाचित. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही कारण की आपण पाहिलं रायझिंग स्टारचे जे गोलंदाज आहे टिप्पा पकडून बॉलिंग टाकतायत आणि काय बॉलिंग टाकतायत. अशी बॉलिंग टाकतायत की समोरच्या बॅट्समॅनची थोडासा धुवा उडवत आहेत. पण अजूनही एक षटक बाकी आहे. धावसंख्या 14-14. षटक क्रमांक 3 आहे मैदानामध्ये. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. हो हो आता मात्र कडकडीत दणदणीत सणसणीत चौकार येतोय रोशनच्या बॅटमधनं, बाळाच्या बॅटमधनं. 3 षटक संपलेत मैदानामध्ये. धावसंख्या 18-18. येस अजून 2 चौकार मारले तर नक्कीच श्रीराम मोरे सांगतायत माझ्या मित्राला मी 2000 देऊन टाकीन. येस क्या बात आहे यार. अशी क्रिकेटची मैत्री, असे क्रिकेट प्रेमी एकत्र क्रिकेट खेळत असलो, एकत्र आयुष्य जगत असलो, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये माझा मित्र पुढे जातोय तर मी का पैसे देऊ नको हे सांगत असताना आमचे सर्व क्रिकेट प्रेमी आणि जे प्राइजेस देत आहेत क्या बात आहे. बॉल राजगुप्ता. बॅटिंगला यज्ञेश. हो गुड बॅटिंग. एकच धाव भेटेल. चांगली बॉलिंग आपण पाहिली आहे. आता मात्र परत एकदा रोशन स्ट्राईक एंडला. 19. धावसंख्या 19. 19. हो 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 स्ट्रोक खेळा जरूर चांगला पण एकच धाव भेटेल. गुड फिल्डिंग. 20-20.
हो ग्रेट स्ट्रोक यज्ञेश कोहली, क्या बात आहे. थोडंसं वेट अँड वॉच वाला क्रिकेट आपण पाहतोय यज्ञेश कडनं. काय परफॉर्मन्स राहिलाय, काय शॉट होता, क्या स्ट्रोक होता. नो चान्स. येस, जमीन लगत मारलेला फटका आपण, क्या बात आहे. असे फटके आपण नक्कीच या मॅचमध्ये आपण एक चांगला स्ट्रोक पाहिला यज्ञेश कडनं. गुड बॅटिंग, पॉवरफुल हिटर आहे यज्ञेश बद्दल मी बघतोय की कित्येक वर्ष आपल्या जो क्रिकेटचा गेम आहे त्याचा लेवल थोडंसं रेस करण्याचा नक्कीच प्रयत्न राहिला आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, नक्कीच. येस, 24 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू 24. हो, बघूया पंचांचा इशारा होतोय. क्या बात आहे. 25 तर अजून एक दोन चौकार आले तर थोडासा डावाला वळण देण्याचं काम होईल, स्कोरला वळण देण्याचं काम होईल. 25. हो, क्या बात आहे. परत एकदा पण डायव्हिंग एफर्ट्स. एक धाव घेतली आहे आणि क्या बात आहे, दुसरी धाव देखील पूर्ण. पण भाविलसाठी एकदा टाळ्या वाजवा यार, क्या बात आहे यार. काय बॅटिंग केली होती पण काय फिल्डिंग देखील केली आहे यज्ञेश कोहली. येस, कमिटेड क्रिकेटर, पॉवरफुल हिटर. परत एकदा चौकाराच्या दिशेने जात होता पण फिल्डिंग तेवढी चांगली होती. 27. 2 चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधले. फुलटा चेंडू, बघूया काय होत आहे. चेंडू, येस, आय थिंक, ओ हो, एक धाव घेतली आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 29 लास्ट बॉल. 29. क्या बात आहे. फायटिंग स्कोर असू शकतो. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. यज्ञेश, गुड बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स बाय यज्ञेश. शेवटचा चेंडू असेल. 29. हो, अजूनही मॅच बाकी आणि बघूया येतोय शेवटचा चेंडू बाकी होता पण शेवटचा चेंडू अजून शेवटचा नाही आहे हे सांगत असताना आपण पाहतोय येतोय वाईट +4 पंजा. नशिबाचा पंजा होतोय का, क्या बात आहे. तर असं म्हटलं होतं की नसीब भी बहादुरों का साथ देती है. बघूया काय होतंय. मॅच इज ऑन असं म्हणेन मी. क्या बात आहे. 5 धावांनी आपण धावफलक पुढे जाताना पाहतोय. 34 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 34. क्या बात आहे यार. कुठेतरी गेम शांत चालवत होता. प्रेक्षक वर्ग थोडेसे निराश होते पण यज्ञेश कोहली आणि त्याची पॉवरफुल बॅटिंग, रोशनची देखील पॉवरफुल बॅटिंग काम करून जात आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 34. हो, क्लीन बॉल. बॉलरचं थोडंसं सेलिब्रेशन पण मॅच इज ऑन असं म्हणेन मी. 34 धावा बनवल्यात आणि 35 धावांचं लक्ष आहे. एकदा यज्ञेश कोहलीसाठी टाळ्या वाजवा प्लीज. आपला असा खेळाडू आहे, क्या बात आहे यार, जिगरी खेळाडू. तर लगेचच टॉस करायचं आहे. सेमीफायनल नंबर 2. आदित्य मंडलिक यांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं. आदित्य टॉस साठी आहे. कोण आहे रॉयल स्ट्रायकर आणि कोण आहे सेमीफायनल नंबर 2 रॉयल स्ट्रायकर्स आणि मुलुंड वॉरियर्स यांच्यामध्ये टॉस केला जाईल. चला लगेचच आदित्य मंडलिक यांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. आदित्य ये, थँक्यू. रॉयल स्ट्रायकर्स कॅप्टन कोण आहे? रॉयल स्ट्रायकर्स कॅप्टन तुम्ही आहे ना? रोशन बाळा बॉलिंगला आला, 3 विकेट काढल्या तर 2000 रुपये परत. तर नक्कीच टॉस केला जाईल. रोहित कॅप्टन रॉयल स्ट्रायकरचे आणि त्याचबरोबर जर पाहिलं मुलुंड वॉरियर्सचे कॅप्टन महेश इथे उपस्थित आहेत. आदित्य मंडलिक यांच्या हस्ते टॉस केला जाईल.
हॅट्रिक 3 चौकार आला भूपेंद्र वैती यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. थँक्यू. लेट्स गो फॉर द सेकंड इनिंग्स. आणि टॉस देखील झालाय तिकडे नॉन स्ट्राईकला नितीन पडवळकर बॉलिंग मार्कला. भाविल आणि निलेश मॅचची सुरुवात करताना पाहतोय. लेट्स गो फॉर द सेकंड इनिंग्स ऑफ दिस मॅच. 35 धावांचं लक्ष आहे. 35 रन्स टू विन युवा रेंजर संघाला. जर ही मॅच जिंकायची असेल तर टार्गेट डिफेंड करावं लागेल. एक बॉल एक बॉल एक. थोडासा ऑफसाइड ट्राय होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. रोहन वैती काय फिल्डिंग करतायत आपल्या संघासाठी. संघ मालक देखील आहेत. क्या बात आहे. 2 बॉल 2. 22 चेंडू 33 बनवायचे आहेत. लाल्या हो 3 चेंडू 3 धावा. निलेश लाल्याकडे जी क्षमता आहे बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पण निलू देखील तेवढाच माहीर आहे हा खेळाडू. हो गुड बॉलिंग गुड बॉलिंग गुड बॉलिंग. आय थिंक व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. तर थोडीशी बॅट्समॅन आणि बॉलर थोडंसं एकमेकांकडे बघतायत. चांगला गोल होता. ते ना माहिती आहे मग बोलतोय तर कशाला. मी नाही आणत नका ना त्याला बोललो जाऊच नको तिकडे. हो थोडासा आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो 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 किंचित 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 वाचला. जर तरच्या वार्ता चालत नाही क्रिकेटमध्ये. तेच होतं आपण पाहतोय. इथे मात्र चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती पण क्रिकेटमध्ये म्हटलं तर ते क्लोज ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घ्या तर काहीतरी होऊ शकतं. 4 धावा 10 फलकावर 5 चेंडू. हो 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 आता मात्र थोडासा चेक आणि आगळेवेगळे ॲक्शन आणि प्रेक्षकवर्ग थोडेसे हसतायत. 4 हो गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. हो कदाचित बॉल चांगला अडला होता पण मला वाटतं शेवटच्या मुवमेंटवर यज्ञेशची चांगली फाईट केली होती बॉल अडवण्याची पण बॉल थोडासा डिफ्लेक्ट झाला. टॉस होतोय दरम्यान. आदित्य यांना विनंती करतो टॉस करायचं आहे सेमीफायनल नंबर 2चा. मुलुंड वॉरियर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स यांच्यामध्ये टॉस केला जातोय. दोन्ही संघांमध्ये आदित्य मांडलिक एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्या असे टॉस केला जातोय. चला टॉसचा निर्णय लगेच कळवायचा आहे. 1 ओव्हर आणि 8 रन 18 चेंडू आणि 27 धावा अजूनही बनवायचे आहेत. अशी मॅच आहे. मॅच इज ऑन दोन्ही संघांकडनं. क्या बात आहे. लाजवाब कामगिरी. रॉयल स्ट्रायकर वन द टॉस अँड बॅटिंग. ओके. आणि मुलुंड वॉरियर्स फिल्डिंग. चेतन नीलू 1 ओव्हर 8. हो चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. ओ हो 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 गुड फिल्डिंग. चांगला फटका सजवला होता नीलूने पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बाबू यांच्याकडनं. 9 धावा 10 फलकावर. हो 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 क्या बात आहे. काय गोलंदाजी चालली आहे काय फिल्डिंग चालली आहे. युवा रेंजर्स आर फायटिंग फायटिंग फाईट करतायत एवढ्या मोठ्या मॅचमध्ये. तर उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय सन्मान्य कुणाल केणी साहेब यांचे इथे हार्दिक स्वागत असेल. माजी नगरसेविका रजनी केणी मॅडम यांचे सुपुत्र
खूप खूप स्वागत कुणालभाई आपलं, थँक्यू. तर लगेचच जाऊ मॅचच्या दिशेकडे. चौकार येतो मैदानामध्ये. 15 चेंडू आणि 21. ओ हो हो, व्हाईट बॉल. 15 बॉल 20. बॉल थोडासा डिलिव्हर थोडासा झाला होता पण एकच धाव भेटेल. 14 चेंडू आणि 19. आता मात्र एकच धाव भेटेल. 17-17. 13 चेंडू आणि 18 धावा बनवायचे आहेत. 13 बॉल 18. हो 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 हो, चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. आता मात्र येतोय चौकार, येतोय चौकार, येतोय चौकार. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. 2 ओव्हर 21 आणि 12 चेंडू आणि 14 धावा अजूनही बनवायचे आहेत. तर परत एकदा आमचे जे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे, मुलुंडचा राजा याचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री मकरंद साळकर, आधारवड प्रतिष्ठानचे श्री अनिश शेंडगे साहेब, तसेच आदरणीय सन्मान्य श्री संजय दिना पाटील उर्फ भाऊ खासदार, त्याचबरोबर श्री जसवंत यादव उर्फ जस्सी, नगरसेविका सौ रजनी केणी मॅडम, मैत्री कट्ट्याचे सर्वेसर्वा श्री रोहित पाटील, शाखा प्रमुख राजन गजरे, अभिजित चव्हाण, हे सर्व आमचे स्पॉन्सरचं खूप खूप आभार. निरंकार शिंदे याचं देखील चांगली साथ लाभली आहे आणि एक मोलाचं सहकार्य सर्व आमच्या स्पॉन्सरचं, आभार त्यांचे. 21. ओ हो, फुलटॉ चेंडू, फुलटॉ चेंडू. त्या मात्र एक धाव. 22. 11-13. 11 बॉल 13. 11 बॉल 13. हो, गुड बॉल, गुड बॉल, क्या बात है. सुशांत चक्री मॅन वेगावर स्वार झालाय. 10-13. 10-13. हो हो हो, दॅट्स अ चेक. 10 बॉल 13. आणि 2 धावा भेटत आहेत. नक्कीच थोडासा बॉल थोडासा शफल केला, थोडीशी फंबलिंग झाली. धावसंख्या 24. 9 चेंडू आणि 11 धावा अजूनही बनवायचे आहेत. 9 बॉल 11 अशी मॅच आहे. युवा रेंजर संघ मॅच अजून बाकी आहे असं म्हणेन. येस, मॅच मध्ये अजून चान्स आहे. येस, 3 चौकार आणि 3 विकेट्सला भूपेंद्र वैती यांच्याकडे देखील पारितोषिक आलंय 500 रुपयाचं रोख रक्कम. 9 बॉल 11. हो हो हो, चांगला यॉर्क. मॅच इज ऑन. पार्टनरशिप थोडीशी चांगली चालली आणि 8 चेंडू आणि 10 धावा बनवायचे आहेत. 8 बॉल 10. 8 बॉल 10. शंभर नाही रे, 500 500. बंकस दोबर रे, नाही रे बंकस दोबर. 26-26. 7 बॉल 9.
एका स्टेजच्या इथे स्टेजवर आहे ना. हो 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 4-4-4 नशिबाचा चौका, नशिबाचा चौकार, नशिबाचा चौकार. 4 धावा नक्कीच भेटत आहेत आणि आता मात्र आपण जाऊ आता शेवटच्या ओव्हरकडे. यस 6 चेंडू आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 5. पहा आमचे दर्दी प्रेक्षक बोलतात की 5 धावा पाहिजेत पण अजून 2 चौके मारू शकतात का. पण ही आवड असते प्रत्येक प्रेक्षकाची की जसं आपल्या डोळ्यासमोर चाललंय ते अजून होईल का, जसं ते सांगतात तसं प्लेयर्स करतील का. 6 बॉल 5. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5 अशी मॅच आहे बाबू. हो गुड. आणि मग विकेट. यस दॅट्स द विकेट. क्या बात आहे. मॅच चालली आहे आणि इनिंग्स मध्ये थोडासा आपण बोलतोय की विकेटचं पतन. त्याचं नाव काय रे बबलू, कुठे गेला त्याचं नाव काय रे बबलू. नवगरच आहे ना. हा म्हात्रे म्हात्रे काय आतिश अतिश गुड थ्रो. 5 बॉल. स्टायलर प्रतीक्षा 5 बॉल 4. तो चौकार थांबवायला पाहिजे मॅच आली. बॅट्समन नेम प्रतीक्षा स्टायलर मॅच थांबू नको तू चालू कर. आणि क्या बात आहे, काय फिल्डिंग, क्या बात आहे. अजूनही मॅच सोडायला तयार नाही आहेत तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. असा मोमेंट क्रिकेटमध्ये येतो आणि क्या बात आहे. लगेच प्लेयर्स म्हणतायत की 3 धावा जरी पाहिजे तरी झुंजावं लागेल, झुंजावं लागेल आणि झुंजावं लागेल. 4 बॉल 3. 4 बॉल 3. हो आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. यस 4 बॉल 2. स्टायलर बॅटिंग मार्कला. 4 बॉल 2. 4 चेंडू 2. तर 2 धावा पाहिजेत. 4 बॉल 2. तर मी विनंती करतो गव्हाणपाडा संघ जे फायनलमध्ये गेलेत दोन्ही संघाच्या कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये यायचा आणि इथे मात्र 1 धाव येते. येस स्कोर्स आर इक्वल. 3 बॉल 1. 3 बॉल 1. चला स्ट्राईक. 3 बॉल 1. थांब 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 1 मिनिट. आणि क्या बात आहे. रायझिंग स्टार्स पोचतायत फायनलमध्ये हार्ड लक युवा रंजर्स टीम. या वर्षी चांगला परफॉर्मन्स राहिला आपला, पण हार्ड लक टीम थोडासा लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली होती. चला बॉल आणतो मी. बॉल आणतो का काय कॅप्टन ना रायझिंग स्टारचे कॅप्टन भाविल भाई स्टेज पे आ जाओ. भाविल भाई स्टेजवर या. भाविल भाई पारितोषिक आहे तुम्हाला भाविल. क्या बात आहे. रायझिंग स्टार्स ग्रँड एंट्री त्यांची फायनलमध्ये आपण पाहिली. काय परफॉर्मन्स राहिला आहे. नक्कीच भाविल असू दे, निलेश असू दे,
काय फिल्डिंग एफर्ट राहिले, पण युवा रेंजर्स जरी पराभूत झाला तरी सर्वांची मनं जिंकली त्यांनी असं म्हणेन. कुळे यांच्याकडनं 151 रुपयाचं पारितोषिक. या ना तुम्ही द्या. बघा 151 रुपये. क्रिकेटमध्ये असे काही संबंध असतात प्रेक्षकांचे की येतात आणि लगेच चांगल्या मुवमेंट जर झाला असेल तर त्या खेळीला नक्कीच पैसे देऊन सन्मानित करतात. क्या बात आहे. पैसे आपण पाहू नकाल पण या क्रिकेट प्रेक्षकाचं प्रेम तुम्ही पाहा तुमच्यावर असणारं. प्लेयर कुठला आहे, प्लेयरनी काय केलंय, इतिहास घडवलाय असं सांगताना कुळे थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि अजून एकदा 500 रुपयाची नोट. क्या बात आहे. अजून 500 रुपये. क्या बात आहे यार. पैशांची बारिश. सोनू यांच्याकडनं 500 रुपये. क्या बात आहे. वेल प्लेड. थँक्यू भाविल. येस 500 रुपयाचा पारितोषिक आणि 151. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रायझिंग स्टार्स आणि असेच आमचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल परत एकदा. तर जाऊ आपण अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. जसे जसे मॅचेस पुढे जातात खूप इंटरेस्टिंग मॅचेस पाहायला भेटले आम्हाला. मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफीचं हेच स्वप्न होतं की सर्व आमच्या मुलुंडकरांना नाही तर सर्व आमच्या प्रेक्षकांना, मग कान्याकोपऱ्यातल्या मुलुंडमधले प्रेक्षक इथे आम्ही घेऊन येऊ आणि त्यांचं स्वप्न साकार करू. तेच सांगत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि 25. तर लेट्स प्ले सेमीफायनल नंबर 2 कडे आपण जातोय. सेमीफायनल 1 शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती. टफ फाईट मॅच जरूर झाली पण रायझिंग स्टार्स थोडंसं डोकं शांत ठेवत फायटिंग करत. यज्ञेश कोळी कल्पेश टॉससाठी आहे. कल्पेश टॉससाठी. इंटर गव्हाणपाडा फायनलचा देखील टॉस इथे केला जाईल. तर प्राइजेस देखील एवढे लागले आहेत की खूप जे आमचे स्पर्धेमध्ये जे भाग घेत आहेत त्यांचा देखील एक मोलाचा वाटा राहिला आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. परत एकदा सेमीफायनल नंबर 2 आता आपण चालू करतो. एका बाजूला जर पाहिलं तर रायझिंग स्टार्स फायनलला पोहोचलाय आणि नक्कीच आता दुसरा संघ कोणता असेल जो त्यांच्याबरोबर ही फायनलची लढाई करेल. लढाई असेल ती म्हणजेच मेगा क्रिकेटची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोण जाईल त्यांच्या बरोबर हे देखील पाहू आपण लगेचच. यज्ञेश कोळी थंडर स्ट्रायकरचे कॅप्टन यज्ञेश टॉससाठी आहे. थंडर स्ट्रायकर्सचे कॅप्टन टॉससाठी यज्ञेश कोळी. ओके 3 चौकार आणि हॅट्रिक साठी भूपेंद्र वैती यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक चालू आहे. पूर्ण मॅच पर्यंत चालू राहील हे त्यांनी सांगितलं आम्हाला. थँक्यू सर. चला नंतर फायनल. मी आदरणीय सन्मान्य कुणाल केणी यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल इकडे. आता यस
तर 3 चौकाराला लागोपाठ आणि हॅट्रिकला नितीन वैती यांच्याकडनं देखील 500 रुपये येत आहेत. थँक्यू. प्राइज मनी. आणि माझ्याकडे पण 251 रुपये. आता नको आता नको थांब. राकेश 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 तिकडे राकेशला सांग ना राकेशला यार तिथे नको. बस 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 नंतर बघू. तर एक 5 मिनिटं थांब. तर इंटर गव्हाणपणाच्या फायनलचा देखील टॉस इथे होतोय. एका बाजूला पृथ्वी 11 आणि एका बाजूला जर पाहिलं तर थंडर स्ट्रायकर्स कुणाल केणी यांच्या हस्ते टॉस केला. हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपये पारितोषिक आहे. चिडक्या क्रिकेट क्लब. क्या बात आहे. थँक्यू. लेट्स गो फॉर द सेमीफायनल नंबर 2. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. तर भरपूर काही सांगून गेले स्पर्धा, भरपूर काही दाखवून गेले स्पर्धा. पाहत राहा ही मॅच परत एकदा तुमच्या आमच्या समोर. पुढे चेंडू. हो पहिला चेंडू जरा थोडासा एक्स्ट्राचवर कॉन्सन्ट्रेट आणि 1 धावांनी सुरुवात होते. 1 बॉल. पहिला बॉल झाला नाहीये एक्स्ट्रा. हो पर एकदा व्हाईट बॉल. आणि रोहितने काय परफॉर्मन्स दिला. रोहित थंडर स्ट्रायकर्स संघ काय परफॉर्मन्स राहिला त्यांचा पूर्ण दिवसामध्ये आज आपण पाहिलं. पण मुलुंड वॉरियर्स देखील तेवढाच टक्कर देणारा संघ आहे. 2 हो परत एकदा व्हाईटची हॅट्रिक आपण पाहतोय. 3 मध्ये ठेवायचे होते आणि नंतर हे करायचं. बस कर तुझा. आता मला तर काय करायचं. 4 धावा फलकावर. 1 चेंडू 4. 3 एक्स्ट्रा आले आणि आता मात्र धाव येते. मिहिर, रोहित आणि कुश ठक्कर बॅटिंग मार्कला. रॉयल स्ट्रायकर्स अजून एक चांगला संघ. पण मुलुंड वॉरियर्स तो देखील संघ. समीर भाई मस्कर. सेकंड प्राइज वरती ऍड कर. सेकंड प्राइज मध्ये टाक. साईडला घे आणि कर. धावसंख्या 4. आणि दोन्ही चेक. मॅच थोडी थांबवायला लागेल. सेकंड प्राइज मध्ये टाक. सगळ्यांना उतरव ना खाली यार. 3 बॉल 4. मित्रांनो तरुण उत्कर्ष मंडळाचे ज्येष्ठ सभासद विजय पाटील उर्फ नाना. आपलं खूप खूप स्वागत नाना. नक्कीच क्रिकेटवर प्रेम आणि आपण जे मैदानामध्ये आपला जो सहकार्य असतो खूप प्रेमभावाचा. विजय पाटील नाना खूप खूप आभार आपले. थँक्यू. तर लगेचच जाऊया मॅचकडे. बघूया मॅचचा स्कोर कार्ड काय आहे. 4 बॉल 5. ओ हो 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 इथे मात्र काय होत आहे. गुड बॉलिंग. बघा पहिले हॅट्रिक टाकली होती वाईडची आणि नंतर मात्र चांगला कमबॅक केला. क्या बात आहे. आणि स्कोर कार्डवर आपण आता जातोय. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिला गडी बाद. कुश ठक्करला इथे माघारी परतावं लागेल. यस सर. 1 टू गो. यस. 3 चौकाराला देखील प्राइज आहे. हॅट्रिकला देखील प्राइज आहे नितीन वैती यांच्याकडनं. क्या बात आहे. पिंट्याबाई यांचं देखील स्वागत आहे. पिंट्या दादा. तर सगळे आमचे सगळे मित्र आज मैदानामध्ये जमलेत. तर हे मुलुंड क्रिकेटचं प्रेम आहे. हे आहे प्रतीक आपल्या मुलुंड गव्हाणपाड्याचं.
तरुणकर्ष मैदान आज जणू काही दिवाळी इथे साजरी होते असं झगमगलंय चारी बाजूनी. प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. 5 बॉल 5. धवल आणि इथे काय होतं बघूया. व्हाईट +4 पंजा 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 5 धावा. 5 चेंडू 10 धावा झाले. 10. महेश 10 झाले 10. ओके. पाच बॉल 10. पुढे चेंडू थोडासा ग्लान्स केला कदाचित शेवटच्या मुमेंटला धवलने आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तर जाऊयात स्कोर कार्डकडे. षटक क्रमांक 1 समता मैदानामध्ये धावसंख्या 11. अजून एक मोठी मॅच तुमच्या आमच्या समोर सेमीफायनल नंबर 2 मुलुंड ओपन लॉटची आपण पाहतोय. 1 ओव्हर समाप्त आणि धावसंख्या 11. 11 धावा धावफलकावर 1 गडी बाद. तर आज चारी बाजूला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहिलं तर मानधन देखील देत आहेत खेळाडूंना. महेश आता मात्र बॉलिंग मार्कला येतोय आणि महेश जेव्हा बॉलिंग मार्क येतो तर प्राइज लागणार नाही हे होऊ शकत नाही. समीर भाई मस्कर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर महेशनी हॅट्रिक घेतली तर. क्या बात आहे. एक धाव भेटेल. धावसंख्या 12 धावफलकावर 12 धावा धावफलकावर. चांगली मॅच मैदानामध्ये. हो 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 गुड बॉलिंग महेश. बारा 12. चार बॉल बाकी आहेत. येस 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 12. हो 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 काय फटका सजवलाय. फिल्डरने थोडेसे चांगले एफर्ट्स लावले पण रोहित आज सकाळपासून रोहितचे शॉट सिलेक्शन रोहितची बॅटिंग स्टान्स क्या बात आहे. आणि रोहितचं जर बॉडी लँग्वेज पाहिलं तर अल्लू अर्जुन पुष्पाची आठवण येते मला तसा काही त्याचं. यस सुकागाने साला क्या बात आहे यार क्या बात आहे. पुष्पा परत एकदा ओ हो 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 असं म्हणत असताना कदाचित येस रोहितसाठी देखील म्हणीन. उंची झाडं हिरवागार पाला रोहित मारते रहेगा बडा बडा शॉट झुकेगा नाही साला क्या बात आहे. रोहित आणि रोहित. धावसंख्या 20. याच्यानंतर पृथ्वी 11 ची देखील फायनल आपण पाहू. 20 क्या बात आहे. 20 हो हो हो
थोडंसं आपण पाहतोय ओ हो थर्ड अंपरकडे जात आहेत पंच लगेचच. थोडंसं कदाचित सेफ झोनमध्ये पंच या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर पंचांची नजर लगेच टेक्नॉलॉजीवर असते. असे काही क्लोज डिसिजन्स असे काही क्लोज कॉल्स पंच वारंवार घेत असतात. थर्ड अंपर डिसिजन पेंडिंग असेल आणि येस पंचांचं अंपायरिंगचं लेवल हे खूप हाय नक्कीच आहे या स्पर्धेमध्ये हाय राहिलं आहे. तसेच आमचे डिजिटल स्कोरर महेश वैती सर आणि मंदार भोईर याचा देखील पार्टनरशिप डिजिटल स्कोरिंगमध्ये ती देखील चांगली सूत्रधार ठरली आहे. कारण की पूर्ण इव्हेंट आणि आमचे जे लाईव्ह कव्हरेज करत आहेत मुंबई क्रिकेटचे सर्व आमचे टीम त्यांचं देखील हार्दिक स्वागत सुशांत मोरे आणि त्यांची टीम. तर धावसंख्या 20 डिसिजन पेंडिंग आहे आणि पंचांचा इशारा येतो आहे नो नॉट आउट. एक धाव ॲड झाले 21 21. यस एक बॉल बाकी है. दॅट्स अ चेक. दॅट्स अ फर्स्ट चेक. एक चेक गृहीत असेल लीगल असेल. हो 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 गुड बॉलिंग. तर षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ होत आहे. धावसंख्या 21 21. एक गडी बाद. सत्कार घेऊया आपण. 21 21. मी विनंती करतो विनय मोरे यांना विनंती करतो आदरणीय सन्माननीय कुणाल केणे साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. शॉल आणि मानाची तुलस देऊन एक युवा व्यक्तिमत्व आणि नक्कीच राजकीय वाटचालीमध्ये अजून उंच भरारी आपली वाटचाल असू दे. कुणाल केणे साहेब खूप खूप आभार आपले आणि असंच आमच्या स्पर्धेवर आपलं सहकार्य राहू दे प्रेम राहू देत आणि असंच गव्हाणपाड्यामध्ये आपला मोलाचा सहकार्य तुम्ही करतात. आणि आमची लाईव्हची टीम सुशांत मोरे साहिल पवार सौरभ ओवाळे आणि ओमकार साळुंके या चौघांचं देखील टीम एफर्ट्स. येस मुंबई क्रिकेटबद्दल म्हणीन क्लीन आणि क्लिअर पिक्चर जर असेल तर तुम्ही यूट्यूबची लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांची बघा. वेल डन बॉईज आपलं वेल डन टीम असं म्हणीन मी. ओव्हर झाल्यानंतर घेतो म्हणजे टाइम भेटतो ना. ओव्हर झाल्यानंतर घेतो चालेल. 21. ओ हो गॅप मध्ये फटका खेळला जरूर. क्या बात आहे. रोहित 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 हे सांगत असताना इंडियन टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आहे पण या टीमचा कॅप्टन रोहित आहे. क्या बात आहे. 25 25. चला पंच जरा मॅच थांबवायचे. आपल्यामध्ये उपस्थिती लाभते. प्राजल संजय वैती मॅडम या आपले खूप 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 आभार या स्पर्धेला भेट देत आहे. प्राजल पाटील यांचं प्राजलताई संजय पाटील क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. येस नक्कीच. युवा व्यक्तिमत्व राजकीय वाटचालीमध्ये नक्कीच त्यांचं सहकार्य नेहमीच असतं आणि आपल्यामध्ये ते उपस्थित राहिल्यात. आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिलेले मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये प्राजलताई पाटील मॅडम येस जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे प्राजलताई यांचं. राजोल पाटील मॅडम थँक्यू. तर क्या बात आहे. तर जाऊयात स्कोर कार्डकडे. धावसंख्या 25 25.
रोहित नाहीतर धवल यांच्यासाठी प्राइज आले आणि क्लीन 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 बोल्ड दांडी गुल प्राइज लावायला आले होते पण नक्कीच बाद झालाय. रोहित गुड बॉलिंग. रोहन व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. 25 पहा गव्हाणपाड्याचं क्रिकेट आणि गव्हाणपाड्यामध्ये असं काही आपण प्रेक्षणीय सामने आपण पाहिले. कालच्या दिवसापासून आजचा दुसरा दिवस मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024-25 प्रेक्षक वर्ग देखील आपली जागा सोडायला मागत नाहीये कारण की आपण पाहतो सेमीफायनल नंबर 2 मुलुंड अंतर्गत क्रिकेट. मुलुंडच्या चांगल्या टीम्स, मुलुंडचे चांगले प्लेयर्स, मुलुंडच्या खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म. तर रॉयल स्ट्रायकर्सच्या पूर्ण टीम आणि पूर्ण जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी प्राइज लागलाय. एका ओव्हरमध्ये 3 चौकार आला. किरीट ठक्कर यांच्याकडनं आपण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पूर्ण टीमच्या कुठल्याही खेळाडूला. क्या बात आहे. थँक्यू. 25 हो 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 व्हाईट बॉल. 26 26 हो क्या बात आहे. चपराक शॉट आणि तेवढी चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. पहा हे परफॉर्मन्स आहे. असं वाटलं होतं कदाचित की चौकार गेला असता पण डायव्हिंग एफर्ट्स एखाद्या स्विमिंग पूलमध्ये सूर मारला असा. व्हॉट अ सुपरमॅन एफर्ट्स. क्या बात आहे यार. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. धावसंख्या 27 मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफीचंच हे स्वप्न असतं की प्रत्येकाला एक ओढ असते जिंकायची आणि तीच ओढ तुम्हा आम्हाला घेऊन आल्या सेमीफायनल नंबर 2 कडे. आपण पाहतोय धावसंख्या 27 षटक क्रमांक 3 आहे मैदानामध्ये. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. तर थोडंसं आता डिस्कशन चालू असताना काय होणार आहे मॅचमध्ये. किरीटभाई ठक्कर यांच्याकडे देखील प्राइज आले. 3 चौकार मारले एका ओव्हरमध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक. तर भरपूर काही प्राइजेस आज आपण पाहतोय. कॅश प्राइज देखील पाहिले याच्या आधी. दॅट्स अ चेक. 27 हो 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 एकच धाव. 28 2 गडी बाद. हो 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 ग्रेट बॉलिंग. धावसंख्येत एकाच धावेने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 3 षटक संपलेत मैदानामध्ये. धावसंख्या 29 2 गडी बाद अशी मॅच आहे. शेवटचं षटक असेल पहिल्या इनिंग मधलं. बघूया काय टार्गेट असेल. टार्गेट खूप महत्त्वाचं असेल. 29 एका बाजूला रायझिंग्स, एका बाजूला जर पाहिलं तर मुलुंड वॉरियर्स आणि एका बाजूला जर पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर्स. क्या बात आहे. आणि रायझिंग स्टार संघ जाऊन पोचलाय फायनलमध्ये. प्रतीक्षा असेल कुठला संघ जाईल आणि कुठला संघ भिडेल त्यांच्यामध्ये. आणि जो प्लेयर बॉक्स आउट होईल त्याच्यासाठी कसाही आउट होईल तर त्याच्यासाठी ते पारितोषिक आहे 500 रुपयाचं. क्या बात आहे. बॅट्समॅनसाठी येस एक आगळं वेगळं प्राइज. आणि नक्कीच प्राजोल मॅडम जेव्हा येतात तेव्हा आगळं वेगळं क्रिकेट होणारच. आगळ्या वेगळे डिसिजन्स होणारच. आगळ्या वेगळे बक्षीस लागणारच. येस दॅट्स अ नाईस ट्विस्ट. थँक्यू प्राजोलताई. 29 3 षटक 29
हो 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 गुड टर्न पंचांचा इशारा होते लांब 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 लचक वाईट येस 30 रोजो ते मात्र ओ हो 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 कॅच आउट आणि 500 रुपयाचं पारितोषिक बॅट्समॅनला क्या बात आहे नाव लिहून ठेव. कोण आहे राजू होता. बॅट्समॅन राजू राजू हे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये दिलचस्प क्रिकेटमध्ये काहीतरी मजा मस्ती एक आगळं वेगळं क्रिकेट आपण मगाशी देखील पाहिलं की दोन्ही संघांकडनं अशी अफरातफरी झाली क्या बात आहे वो विचार दे 30 देखते हैं अभी यस किरीट भाई 30 रोजो आणि 3 बॅक टू बॅक बॉलरनी जर वाईट टाकले त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्राजल मॅडम कडनं क्या बात आहे आणि ऑन फील्ड थोडीशी यस मजा मस्ती चालली आहे कारण की चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काहीतरी टर्न आणि ट्विस्ट आणि नक्कीच एक चांगली आगळी वेगळी कल्पना प्राजल मॅडम कडनं आपण पाहतोय धावसंख्या 2 बॉल झालेत 31 बॅक टू बॅक वाईड्सला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे हो 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 वॉट अ कॅच क्या बात आहे अजून एक 500 रुपयाचं पारितोषिक भेटतंय बॅट्समॅनला परत एकदा बॉलर आणि फिल्डर कर्तृत्व करतायत पण प्राइज जात आहे बॅट्समॅनला ते म्हणजे धवलला क्या बात आहे यस गुड कॅच बाय हेरम स्कोर उदयने घेतलेली 31 हॅट्रिक झाली हॅट्रिकला पण तू 3 विकेटला बोलतो हॅट्रिकला बोललास ना 31 बॅट्समॅन नेम शैलेश ओके शैलेश उदयने कॅच घेतलेली लेट्स प्ले परत एकदा मॅचला सुरुवात होते 31 हो 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 इथे काय होतंय येस नो बघूया पंचांचा इशारा काय असेल पंच रिव्ह्यू घेत आहेत कदाचित रिव्ह्यू घेतला रिव्ह्यू 1 मिनिट नो आहे पंच डिसिजन फायनल सांगा पंच नो बॉल ओके तर पंचांचा इशारा येतोय फक्त नोचा रन आहे येस नोचा एकच रन फक्त प्लस होणार नाहीये कारण की फलंदाज थोडासा पुढे खेळत होता एकच धाव नो ची आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर 3 चेंडू शिल्लक आहेत 32 क्या बात आहे एक धाव भेटेल नक्कीच थोडंसं आपण पाहतोय फंबलिंग होते आणि 2 धावा भेटतील तर 2 धावांनी धावफलक पुढे जाईल धावसंख्या 34 बोलून चॅम्पियन्स ट्रॉफी 2024-25 सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही हो हो स्ट्रेट बॅक टू द बॉलर पण मला वाटतं कदाचित झेल होऊ शकला असता पण नाही 35
शेवटचा चेंडू असेल. 35. रोजो. हो 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 कदाचित मला असं वाटतं की फिल्डर थोडासा घसरला कदाचित, पण चांगले फिल्डिंग एफर्ट्स. तर 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. नाही विकेट आहे ना. 2 रन. येस 2 रन. 37 झाले आणि 38चं टार्गेट असेल. 38 धावांचं टार्गेट असेल या मॅचला जिंकासाठी मुलुंड वॉरियर्सच्या संघासाठी. तर आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. कालपासून आपण पाहिलं की मोठमोठे सामने आपण पाहिले, मोठमोठे खेळाडू आपण पाहिले, ऑक्शन वाईज असणारी स्पर्धा आपण पाहिली. 2024-25 मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम टप्प्यामध्ये. तर ह्याच्यानंतर इंटर गव्हाणपाडा कोळीवाडाची फायनलची मॅच असेल. तर दोन्ही संघ आणि संघ मालकांना विनंती आहे की ऑन फील्ड तुम्हाला लाईनअप करायचं आहे खेळपट्टीवर. दोन्ही टीम्सला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर इंटर गव्हाणपाडा हा देखील फॉर्मॅट आपण इथे खेळवला आणि तो फॉर्मॅट देखील अंतिम सामन्यामध्ये येऊन पोहोचलाय. दोन्ही टीम्सला विनंती असेल की खेळपट्टीवर तुम्ही लाईनअप करायचं आहे आणि नक्कीच नाणेफेक होईल लाईनअप झाल्यावर. दोन फलंदाज आहेत ते त्यांचे विकेट गेले होते. राजू आणि धवल यायचे आहे. राजू आणि धवल जरा प्लीज पहिल्या स्टेजवर या. प्रमुख पाहुण्यांकडनं आपल्याला पारितोषिक आहे रोख रक्कम. राजोल पाटील यांच्या हस्ते आपण पारितोषिक इथे देतोय. राजोल पाटील मॅडम प्लीज. रोहित धवल आजा आजा प्लीज प्राइज लेके जा. राजू राजू पण या. राजू स्टेजवर या. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक पहा आपण पाहतोय आणि एक आगळं वेगळं बक्षीस जसं की नेहमीच. धन्यवाद धन्यवाद राजल मॅडम, क्या बात है. तर जाऊयात मॅचच्या दिशेकडे. स्कोर 38 38 धावांचा टार्गेट आहे. घेऊन जातो तुम्हाला सेमी फायनल. चला स्टार्ट. येस अंपायर्स स्टार्ट करा. 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. सेमी फायनल नंबर 2. कोण जाईल फायनलच्या या मोठ्या खिताबाकडे, कोण जाईल माघारी एवढ्या मोठ्या स्टेजवर ना, कोण जाईल चॅम्पियनशिपच्या एक कदम पुढे, एक पाऊल पुढे, कोण जाईल एक पाऊल मागे, कोण होणार मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा विनर. तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि नक्कीच मॅच बघत राहा. या मॅच मध्ये याचं उत्तर भेटेल तुम्हाला. 24 बॉल 38 आणि पहिल्या चेंडूवर येतोय 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 चौकार चौकार चौकार. 4 धावा. क्या बात है. यस चेतन रोजू आणि 3 चौकार मारले. तर समीर चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय 3 चौकाराला. क्या बात है. आणि इथे मात्र कॅच आउट. क्या बात आहे. मोठा मासा गळाला असं म्हणेन मी. विकेट विकेट आणि विकेटचं पतन. व्हॉट अ ग्रेट 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 फिल्डिंग.
काय कॅच होती. चेतन कुठे दोन बॉल 4 22 चेंडू आणि 34 22 बॉल 34. हो 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 इथे काय होतं एकच धाव भेटेल. एक डायव्हिंग एफर्ट्स आपण पाहिले तर 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद. 21 बॉल 33 अशी मॅच आहे. निलेश माने बॉलिंग मार्कला. हो 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 ग्रेट बॉलिंग काय पेस होता काय बॉलिंग होती. बॉलिंग मया यांनी 3 चौकार मारले तर सचिन म्हस्कर यांच्याकडनं 1500 रुपये. क्या बात आहे 1500 रुपये. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय की डान्सिंग डाऊन द ट्रॅक तेवढंच आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. कादरकडनं देखील 1000 रुपये पारितोषिक आलंय. क्या बात आहे. तब्बल 2500 रुपये 3 चौकाराला. 5 बॉल 6 3 चौकाराला अजून प्राइज ऍड झालाय. रोशन मांडवकर यांच्याकडनं 500 रुपयाचं. क्या बात आहे. 1.5 प्लस 1000 2.5 आणि 500 म्हणजे टोटल 3000 रुपये. क्या बात आहे. 5 बॉल 6 आणि मग आता इनसाइड एज अँड दॅट्स द ओव्हर. तर मॅच जरा थांबवायचे प्लीज. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या इथं सत्कार आपण करतोय. पहिला कोण आहे. प्रथम जयेश वैती राजोल पाटील मॅडमच्या इथे प्रथम सत्कार केला जाईल. मी विनंती करतो श्रीराज आमचे मंडळाचे सल्लागार आणि या स्पर्धेचे पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये असलेले श्रीराज मोरे आणि विनय मोरे यांना विनंती करतो की एक युवा राजकीय व्यक्तिमत्व राजोल पाटील मॅडम यांच्या इथे सत्कार करायचा. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. कारण की क्रिकेटचा इव्हेंट असू देत अनेक समाजकार्य असू देत नेहमीच हजर असतात आणि वेळप्रसंगी त्यांचा सहकार्य. आणि विनयभाईंचा बड्डे देखील आहे. हॅपी बड्डे. यस टाळ्या वाजवा सरांनी. कारण की बड्डेचा दिवस आपण आपल्याला वाटतं की माणूस जाऊन कुठेतरी पार्टी करेल पण हे सगळं सोडून आपल्यामध्ये आला बड्डेसाठी. क्या बात आहे विनय भाई. खूप खूप आभार आपले. थँक्यू. तदनंतर गोविंद भाई यांचा इथे सत्कार केला जातो. गोविंद भाई बद्दल आपल्याला माहिती नसेल LIC टीम आणि त्या टीमचा साल्पादेवी टीम आणि त्या टीमचा शेनवॉन म्हणजेच आमचे गोविंद भाई आणि त्यांचे जुने दिवस आम्हाला आठवतात नक्कीच. येस जादूचा बॉलर यांनी देखील नवाजलं गेलं. कारण की जसं आपण पाहिलं गुड शॉट बॉल कोण जास्त टर्न करेल तर ती जादू फक्त गोविंद भाईंकडे होती. क्या बात आहे. आणि फार कमी लोकांना माहिती आहे पण नक्कीच आता थोडेसे बिझी असतात आपल्या राजकीय वाटचालीमध्ये.
आणि आणि एक समाजसेवेमध्ये यस थँक्यू. चला निरंकार सत्कार करायचा आहे. विनंती करतो निरंकार शिंदे. चला गोविंदभाईसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. क्या बात आहे. आता मात्र क्रिकेटला कुठला इव्हेंट असू देत नक्कीच त्यांचं देखील मोलाचा सहकार्य असतं. थँक्यू गोविंदभाई, आपलं आभार आपले. त्यानंतर अजून एक चांगले समाजसेवक आणि आपल्याच गव्हाणपाड्याचे रहिवासी जयेश वैती, एक युवा असे व्यक्तिमत्व. करून घे करण वाघमारे, या करण वाघमारे. जयेश वैती. तर नाणेफेक केली जाईल. इंटर गव्हाणपाडा फायनलिस्ट पृथ्वी 11 आणि थंडर स्ट्रायकर्स यांच्यामध्ये टॉस केला जाईल. राजोल पाटील मॅडम यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. इंटर गव्हाणपाडा म्हटलं तर असा एक विभाग आपण हा फॉर्मॅट कित्येक वर्ष चालवतोय, कित्येक वर्ष चालवत आलोय आणि एक अशी एक गोष्ट आपण पाहिली की गव्हाणपाड्याच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी, मोठा प्लॅटफॉर्म आपण देतोय. प्रथमच आपण ही स्पर्धा लाईव्ह करतोय आणि लाईव्ह कव्हरेजमध्ये इंटर गव्हाणपाडा संघ यांच्या नाणेफेक केली जाईल राजोल पाटील मॅडम यांच्या हस्ते. तर नाणेफेक झाले इंटर गव्हर्नमेंटची. राजोल पाटील मॅडम खूप खूप आभार आपले. थँक्यू, धन्यवाद. तर आपले प्रमुख पाहुणे रजा घेत असताना पण नक्कीच मोलाचं सहकार्य आणि विशेष सहकार्य असले राहिले त्यांचं या स्पर्धेवर. आणि इंटर गव्हाणपाड्यामध्ये सर्व काही होते आहे. अतिथी येऊन आपल्याला स्वतःहून भेट देत आहेत वेळात वेळ काढून, ते देखील खूप महत्त्वाचं आहे. तर अशी ही स्पर्धा, अलौकिक स्पर्धा, खूप काही शिकून गेले, खूप काही देऊन गेले अशी असणारी स्पर्धा आपण पाहतोय. मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2024-25. लगेचच आपण मॅचकडे वळणार आहोत थोड्याच वेळात. चला बंटी यांनी 7 धावांपेक्षा कमी धावा दिल्या, 7 पेक्षा कमी धावा दिल्या तरी पारितोषिक आहे 500 रुपयाचं किरीटभाई ठक्कर याच्याकडनं. क्या बात आहे. असं देखील प्राइज लागते आणि हे होऊ शकतं फक्त आपल्या मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, फक्त आपल्या गव्हाणपाड्याच्या मैदानामध्ये. क्या बात आहे. 7च्याहून कमी धावा, 500 रुपयाचं पारितोषिक. मगाशी आपण पाहिलं की राजोल मॅडम यांनी 2 विकेट म्हणजे बॅट्समॅन जे विकेट गेले तर 500 लावले होते. क्या बात आहे. हो 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 हो. तर याच्यानंतर आपण इंटर गव्हाणपाड्याची फायनल ज्याची प्रतीक्षा तुम्हा आम्हाला होती. स्कोर 8, धावसंख्या 8, 17 चेंडू अजूनही 30 धावा बनवायचे आहेत अशी मॅच आहे. 17 बॉल 30. महेश अजूनही मैदानामध्ये आहे. 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. तर जाऊया स्कोर कार्डकडे.
रिव्ह्यू वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. येस, काय बोलतो पापा सुर्वे आणि कोण एमसीडीची जी फायनल आहे हां, त्यांचा टॉस आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील. म्हणून राजाचे अध्यक्ष. श्री पापा सुर्वे समाज. हां, चालेल चालेल. तुला माहिती आहे ना काय ते? तर जशी मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफीची जे फायनलचे संघ असतील मुलुंडचे, त्यांची जेव्हा फायनलचा टॉससाठी आपल्यामध्ये उपस्थित राहतील मुलुंडचा राजा अध्यक्ष आदरणीय सन्मान्य मकरंद साळकर साहेब, ज्यांनी पूर्ण लक्ष ठेवून या स्पर्धेकडे आपल्या काय स्पर्धेला काय लागेल, स्पर्धेला कशी घडली पाहिजे याचं नक्कीच भान ठेवलं आहे. त्यांची उपस्थिती इथे लाभेल. मकरंद साळकर, आदरणीय सन्मान्य मकरंद साळकर साहेब, त्याचबरोबर समाजसेवक पापा सुर्वे यांचं देखील आपल्याला उपस्थिती लाभेल. तर त्याचं देखील विशेष मोलाचं सहकार्य राहिलं या पूर्ण स्पर्धेसाठी. कारण की असं म्हटलं जातं की लाखा मोलाची स्पर्धा तुम्ही भरवायची असेल तर काहीतरी एक इंटरेस्ट पाहिजे की बाहेरचे जे आमचे समाजसेवक असतील आपल्यामध्ये येऊन काय करू शकतात. तर ते आपण इथे पाहिलं पूर्ण आज दुसऱ्या दिवशी देखील. आणि ही स्पर्धा एक चांगल्या रीतीने पार पडते. यशस्वी अशी स्पर्धा म्हणेन मी. कुठल्याही स्पर्धेला गाळगोट अजिबात लागलेला नाही आहे. क्लीन आणि प्युअर स्पर्धा आणि प्रोफेशनल स्पर्धा अशा स्पर्धा कायम राहिल्या. तर नक्कीच मॅचच्या दिशेने जर आपण जातोय तर पंच व्हाईट बॉलचा आणि कुणाल केडे आपलं खूप खूप धन्यवाद 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 दादा, थँक्यू. चला डिसिजन द्या अंपायर. पंच डॉट बॉल. ओके, निलेश धनावडे सरांचा इशारा येतोय आणि फक्त 22/4. येस, थँक्यू. धावसंख्या 12, 16 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 16 बॉल 26. बंटी बाय काउंट आहे का? बायचा शब्द काउंट आहे का? ते बाय काउंट नाही होत. बाय लेग बाय काउंट नाही होत. काउंट आपण करायचं. आपण काउंट आहे करत. बाय लेग बाय काउंट एकदम फालतू. मध्ये येतं बाय. आणि एकच रन, एका धावने धावफलक पुढे जाईल. 13-13. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 15 बॉल 25. धावसंख्या 13-13. हो 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 बघूया बघूया पंचांचा इशारा काय येतोय. आणि नक्कीच एक ट्रू स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट. बॅट्समॅन स्वतःहून सांगतोय की येस बॉल माझ्या अंगाला लागलाय, पायाला लागलाय असं सांगत असताना क्या बात आहे. 14 मध्ये 25. हेरम 14 चेंडू 25. हो हो, एकच धाव फक्त एक धाव. धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 14. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 13 बॉल 24 अशी मॅच आहे. 7 धावा दिला तर काय? 7 पेक्षा कमी होतं की 7 धावा? 7 पेक्षा कमी. 7 बिल काय नाही झालं. सोडून दे विषय. तुम्ही करू नको. ते आपल्याला सांगितलं आहे. मला बोलायचं मी काय बोला. हो 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 धवल थोडंसं ऑन फील्ड पडले झडले. आपण भरपूर क्रिकेटर्स पाहिलं की जसं की आपण पाहिलं की डायव्हिंग एफर्ट्स पाहिले. टी शर्ट्स त्यांना प्रदान केलेले होते. पण 2 ओव्हर संपलेत मैदानामध्ये. धावसंख्या 15, अजूनही 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बोलो भाई. येस 22 का 4 नहीं आता तो किरीट भाई आप 500 रुपये के लिए तैयार थे, लेकिन कोई बात नहीं. क्रिकेट है, क्रिकेट में कभी भी कुछ कहा नहीं जा सकता असं म्हटलं जातं. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 बॉल 23. स्वागत असेल आमच्या मित्र सतीश यांच्या देखील स्पर्धेच्या वतीने. 12 बॉल 23.
धावसंख्या 16 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय मॅच मध्ये. 12 चेंडू 22. वॉट अ मॅच, वॉट अ फायटिंग मॅच. 12 बॉल 22. हो 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 हो, चांगलं फुटवर्क होतं. एकच धाव रोहित याच्या माध्यमातून. 11 बॉल 21. 11 चेंडू 21. मैदानाच्या चारू बाजूला गर्दी गर्दी आणि फक्त गर्दी, आणि गर्दीमध्ये आमचे दर्दी प्रेक्षक. क्या बात है, काय मॅच आली आहे, काय इव्हेंट झालाय. इसने भी 7 से कम दिया तो भी 500 रुपये का इनाम किरीट भाई ठक्कर की तरफ से. म्हणजे रोहितनी जर 7 पेक्षा कमी दिले तरी पण 500 रुपयाचा मानकरी ठरेल. थँक्यू किरीट भाई ठक्कर आपका. 11 बॉल 21. हो 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 हो, बॅटची थोडीशी एज आपण पाहिली आणि पंच बोलतात लेग बाईज आहे. येस, लेग बाईजचा इशारा. 18-18. 10 बॉल 20. 10 चेंडू 20. 18. व्हाईट बॉल. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 10 बॉल 19. दहा बॉल 19. मला सांग ना काय बोलतो, आवाज ऐकायला नितीन. ओहो, क्लीन बॉल. दांडी 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 गोल. क्या बात आहे रोहित. आणि महेशला माघारी परतावं लागतंय. रॉयल स्ट्रायकर्स मला वाटतं हा संघ असा आहे की कधीच हार न मानणारा संघ जरूर आहे. धावसंख्या 19 झाली आहे. 9 चेंडू आणि अजूनही 19 धावा अजून बनवायचे आहेत. अर्धा काम झालंय, अर्ध काम बाकी आहे, अर्धा पिक्चर अभि बाकी आहे असं म्हटलं जात आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. नऊ बॉल 19 अशी मॅच आहे. रोहित हो हो, आता मात्र थोडासा वाईट बॉल. काल धावने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20. 9 बॉल 18. हो 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 हो, 21. टू गो. 8 बॉल 17. 8 बॉल 17. हो 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 हो, काय फिल्डिंग, क्या बात आहे यार. लाजवाब फिल्डिंग. फिल्डिंग परफॉर्मन्स असा राहिला तर नक्कीच जास्तीत जास्त पॉवर पॅक परफॉर्मन्स रॉयल स्ट्रायकरचा राहिला असं म्हणेन. कारण की एखादा चौकार जरी अडवला तर 3 धाव वाचल्या जातात आणि ते नक्कीच फायदेशीर ठरतंय त्यांच्या टार्गेट जेव्हा ते डिफेंड करतं त्यासाठी. 7 बॉल 16 अशी मॅच आहे. 7 बॉल्स अँड 16 रन्स. 7 बॉल 16. हो 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 हो, एकच धाव. 3 ओव्हर 23, 2 गडी बाद. 6 बॉल 15 अशी मॅच आहे. 6 बॉल 15.
आणि 6 चेंडू आणि 15 धावा पाहिजेत. आणि जर बॉलरनी आणि हा टार्गेट जर डिफेंड केला तरी पण किरीटभाई ठक्कर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हो 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 6 चेंडू 15 धावा असताना क्या बात आहे. चौकार नशिबाचा चौकार नाही म्हणू शकत, हा मेहनती चौकार म्हणू शकतो मी. क्या बात आहे. प्रीतम कैलासवासी प्रीतम थोरात हे आपल्यामध्ये नाही आहे, त्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. तर त्यांच्या मातोश्री इथे उपस्थित राहत आहेत या स्पर्धेला आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. नक्कीच आपला मित्र प्रीतम थोरात कैलासवासी प्रीतम थोरात यांच्या मातोश्री इथे उपस्थित राहत आहेत. येस, तर जातो मॅचकडे. स्कोर बॅटिंग टीम जर जिंकली तर सचिन मस्कर यांच्याकडनं 2000चं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बॅटिंग टीम जिंकली तर सचिन मस्कर 2000चं पारितोषिक. प्रीतम थोरात यांच्या मातोश्री विनंती करतो की या. हो हो हो, व्हाईट बॉल. 28-28, 5 चेंडू आणि 10, 5 बॉल 10, 5 बॉल 10. क्या बात है. पाच बॉल 10. हो हो हो, क्या बात आहे. बघूया काय होतंय. डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट. पंच डिसिजन देतील. रिव्ह्यू. येस, तर पंच चेक करतील की कुठला फलंदाज आउट आहे, क्रॉस झाला की नाही ते चेक करतील. येस निलेश सर, आपली डिसिजन इथपर्यंत आली आहे. तर भरपूर काही आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आणि आपल्यामध्ये ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय कैलासवासी प्रीतम थोरात यांच्या मातोश्री इथे उपस्थित राहिलेत. तर त्यांना एकच सांगू इच्छितो की आपला मित्र आज आपल्यामध्ये नाही आहे, पण या मित्राचं जेव्हा नाव आपण त्याचा आठवण काढतोय तर हे सगळं तुम्ही पहा. आई, हे सगळं तुम्ही पहा, हे तुमच्या मुलामुळे आहे आणि नक्कीच क्या बात आहे. 4 बॉल 10,
4 चेंडू 10. चार बॉल 10, 4 चेंडू 10 रन अशी मॅच आहे. चार बॉल 10. Oh, that's a check. That's a check. That's a check. हो डॉट डॉट आणि डॉट बॉल आणि रॉयल स्ट्रायकर्स मला असं कुठेतरी सहवास राहिला त्यांचा थोडासा एक सुगंध घेत आहेत म्हणून मी विनिंग मोमेंटचं पण मॅच अजून बाकी आहे. 3 चेंडू 10, 3 बॉल 10. बाबर हो इथे मात्र थोडासा फ्लॅशी ड्राईव्ह पण क्या बात आहे रॉयल स्ट्रायकर्स. 2 बॉल 9, 2 चेंडू 9. बिग फाईट मॅच मध्ये काय परफॉर्मन्स, डोकं शांत ठेवलंय रॉयल स्ट्रायकर्स. रॉयल सारखे स्ट्राईक करतायत असं म्हणीन नक्कीच. 2 बॉल आणि 9. हो मॅच आता ऑन आहे. मॅच आता ऑन आहे. 2 चेंडू आणि महेश सर जसं आपण म्हणतो की 2 चेंडू असताना 10 धावा पाहिजे होत्या, 8 धावा पाहिजे, 9 धावा, तसे काही वाईट बॉल येत आहेत आणि आता देखील या मॅच मध्ये देखील तेच चित्र आपण पाहतोय. म्हणजे 2 बॉल 8. मॅच इज ऑन, मॅच इज ऑन, मॅच इज ऑन. क्या बात आहे. 2 बॉल 8. निर्णायक चेंडू. 2 बॉल 8. हो आणि पंचांचा इशारा होतोय. नो बॉल परत एकदा. नो +1. 2 बॉल 6. 2 बॉल 6. क्या बात आहे. मुलुंड वॉरियर्स कुठेतरी असं वाटत होतं की मॅच कदाचित स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या मार्गात आहे, पण नक्कीच त्यांचे गेट्स खुलले गेले असं म्हणीन आणि नशीब खुललं गेलं असं म्हणीन. कारण की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही. पाठी डगआउट जरा प्लीज मागे महेश मागे प्लीज, थोडं मागे प्लीज. येस आपला संघ आहे. येस 2 बॉल 6. हो 4 धावा. हो यस 4 रन. क्या बात आहे. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट. मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी. काय मॅच राहिले. बॉबनी जर चौकार मारला 1 बॉल 2. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. येस मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. कॅप्टन्सनी लक्षात घ्या, खेळाडूंनी लक्षात घ्या. 1 मिनिट थांब. 1 बॉल 2. बॉब साठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. क्या बात आहे. 1 बॉल 2, 1 बॉल 2, 1 बॉल 2, 1 धावेनी सुपर ओव्हर. काय सामना झालाय. 2 बॉल 9 ची मॅच आली. 1 बॉल 2. असं वाटतंय की वातावरणामध्ये पण एवढा बदल लगेच होत नाही तसं या क्रिकेटच्या मॅच मध्ये झालंय. क्या बात आहे. काय इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही प्रेक्षक राहिलो इथे आणि राहायलाच पाहिजे. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघासाठी. टाळ्या वाजवा. येस नक्की टाळ्या वाजवा परत. 1 बॉल 2, 1 बॉल 2. क्या बात आहे. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. हा चला प्लीज मध्ये कोणी ओढू नका. बॉल टाकताना ओढू नका प्लीज. आणि आतमध्ये कोणी यायचं नाहीये. मॅचचा रिझल्ट काय पण असू दे, आतमध्ये कोणी येऊ नका. येस सर्वांना. येस कोणी आतमध्ये येऊ नका. 1 बॉल 2, 1 बॉल 2. हो यस क्लीन बॉल. दॅट्स अ क्लीन बॉल.
राइजिंग यस, क्या बात है राइजिंग स्टार्स, बजाओ भाई, क्या बात है. आरामात कुठेतरी एक धाव जरी आली असती तर सुपर ओव्हर झाली असती, अजून एक चान्स निर्माण झाला असता. पण क्या बात आहे, 1 बॉल 2. बाबर, क्या बात है, बाबरनी दिली आमच्या टीमला जिंकायची खबर असं म्हणीन. क्या बात है. धवल भाई क्या बोलते, निलेश माने यांना 500 रुपये पारितोषिक देता तुम्ही. यस, चला या स्टेजवर या. अजून कोणाला पारितोषिक द्यायचं कॅश प्राइज तुम्ही देऊ शकता. क्या बात है. बाबर आहे, बाबर आप भी आ जाओ. 500 रुपये पारितोषिक, एक युवा टॅलेंट निलेश माने यांना रोख रक्कम 500, एक ऐतिहासिक जीत. क्या बात है. बाबर आ जाओ, बाबर भाई स्टेज पे आ जाओ. किरण भाई आप दे रहे. ओके मम्मी क्या से आई, फक्त तुम्ही हे द्या पारितोषिक देते. प्रीतम थोरात यांच्या मातृश्रीकडनं यस पृथ्वी, क्या बात आहे. चला लगेच फिल्डिंग सजवायची आहे. आणि कोणाला वाटलं होतं की मॅच अशी होईल, पण गव्हाणपाड्याचं क्रिकेट आणि मुलुंडचं क्रिकेट या मैदानामध्ये अशा मॅचेस होत राहिल्यात आणि अशा मॅचेस होत राहतील. फक्त तुम्ही स्पर्धा खेळत राहा आणि पाहत राहा ही मॅच. क्या बात आहे यार. हार्डलक मुलुंड वॉरियर्स, हार्डलक. एवढं मोठं ग्राउंड, 1 धाव आरामात आली असती तरी पण काहीतरी झालं असतं. पण बॅट्समॅनचा थोडंसं वेगळा विचार होता की मॅचला क्लिअर करतो, पण असं म्हटलं होतं की घाई तुम्हाला अजिबात करायची नाहीये, अति घाई संकटात जाई असं म्हटलं जातं. आणि क्या बात आहे. रायझिंग स्टार्स आर इनटू द ग्रँड फिनाले. थँक्यू. चला ग्राउंड खाली करा प्लीज. हार्डलक महेश, चांगला खेळ केली तुझ्या टीमनी, परफॉर्मन्स चांगला राहिलाय. चला ग्राउंड खाली करा. येस प्लीज. अजूनही आपल्याकडे मॅचेस बाकी आहेत. आता फक्त 2 मॅचेस राहिलेत. इंटर गव्हाणपाडा फायनल आणि मेगा फायनल मुलुंड चॅम्पियन्स ट्रॉफी मुलुंडचं फायनल राहिले. ग्राउंड खाली करा प्लीज. चला इंटर गव्हाणपाडा आपला निर्णय कळवायचा आहे. पृथ्वी 11 काय घेतलंय. पृथ्वी 11 डिसिजन सांगा. पृथ्वी 11 रोहन धोंदे बॅटिंग. ओके पृथ्वी 11 बॅटिंग आणि थंडर स्ट्रायकर्स आपली फिल्डिंग सजून घ्या प्लीज. सगळ्यांनी बाहेर या प्लीज.